सातारा लोकसभेतनं शशिकांत शिंदे यांना उमेदवारी मिळालेली आहे। आपल्यावर शिंदे सर आहेत। सर काय म्हणाल, शेवटी सातारामध्ये आपण उतरलेलो आहात। मी खरं म्हटलं तर त्यावेळेला अनेक लोकांची नावं होती आणि ती नावं हे करत असताना पक्षाने आणि महाविकास आघाडीने माझ्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला, त्याबद्दल आभार व्यक्त करतो। एक येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून विजयी व्हावं अशा प्रकारचा संकल्प घेऊन आजपासून मी कामाला लागणार आहे। सर, मागच्या विधानसभेला तुमचा पराभव झाला होता, तेव्हा शरद पवार म्हणाले होते की गड आला पण सिंह गेला। खरं म्हटलं तर हाच माझ्या नेत्याची ओळख, हाच उपकार माझ्या नेत्याची माझ्यावर आहे। माझ्यासारख्या माथाडी कामगारांच्या कार्यकर्त्याला 5 वेळा आमदार, 1 वेळा मंत्री आणि त्याचबरोबर आता लोकसभेची पण जबाबदारी दिली, हा विश्वास आहे। शेवटी आपण आयुष्यामध्ये स्वतःचा स्वार्थ बघण्यापेक्षा आजच्या संघर्षाच्या काळामध्ये जो माझा नेता योद्धा म्हणून उभा राहिलेला आहे, त्या नेत्याच्या बरोबर त्याच ताकदीने त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ करणं हे आहे। आज जर ते सातारला यायला थांबले असतील त्यावेळेला हे प्रेम आहे आणि ह्या प्रेमाची उतराई या ठिकाणी करण्यासाठी आज मी ह्या लढाईमध्ये उतरलेलो आहे। सर, तुम्ही आता सातारा लढताय, दोन्ही राज्ये तुमच्यासमोर बीजेपीमध्ये आहेत, काय म्हणाल? मी कोणाचं आव्हान समजत नाही। माझी लढाई जी आहे ती महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे। आज पवारसाहेब असतील, उद्धवजी ठाकरे असतील, राहुलजी गांधी असतील, या सगळ्या मंडळींनी ज्या पद्धतीने लोकशाहीच्या संदर्भातला एक लढा उभा केलेला आहे, स्वाभिमानाचा लढा केल्याने, विशेषतः सातारा जिल्हा हा जो आहे तो कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा, किसनवीरांचा, लक्ष्मण तात्यांचा, अभयसिंगराजे भोसले असतील, विलास काका असतील, अण्णासाहेब पाटील असतील, अनेक दिग्गज नेत्यांनी या सातारा जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे आणि या सातारा जिल्ह्यातला तो विचार आजही तसाच जिवंत ठेवला पाहिजे, पवारसाहेबांचा विचार जिवंत ठेवला पाहिजे। म्हणून या लढाईला समोर मी बघताना लोकांना हे मी पटवून देईल की मी एक 5 वेळा लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना माझी एक आता कर्तव्य आहे की आज तुमच्या या सातारा जिल्ह्यातलं डेव्हलपमेंट व्हिजन करणारा एक प्रतिनिधी तुम्हाला निवडायचा आहे, ज्यामध्ये फार लोकांच्या अपेक्षा इतक्या वर्षानुवर्ष अशा असलेल्या सगळं सातारा जिल्ह्यातलं विकास व्हावा, जो या लोकांची, तरुणांची, शेतकऱ्यांची अपेक्षा आहे ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन। आणि मी शब्द देतो की एक अभ्यासू खासदार म्हणून 100% मी त्या पद्धतीने या सातारा जिल्ह्याला विकसित करण्यासाठी, मग औद्योगिक क्षेत्र असेल, IT हब असेल, पर्यटन टुरिझम क्षेत्र असेल, हे सगळं विकसित करण्यासाठी प्रयत्न निश्चितपणाने करेल। मी एक सांगतो, माझ्याकडं 8-9 महिन्याचा कालावधी होता। त्या कालावधीमध्ये मी जर बघितलं तर MIDC ही डेव्हलप करत असताना मेडिकल कॉलेजचा विषयसुद्धा माझ्या कारकिर्दीमध्ये झाला होता, एक मोठं प्रकल्प त्यावेळेला झाला। अशा पद्धतीने एक विजन करून केलं तर लोक विश्वास ठेवतील आणि मला वाटतं की एक फार मोठा उठाव या महाराष्ट्रामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि तो तुम्हाला पाहायला मिळेल। सर, नरेंद्र पाटील माथाडी नेते आहेत, तुम्ही माथाडी नेते आहेत, ती BJPत आहेत, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आहे। माथाड्यांची साताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संख्या आहे, मतदान आहे, काय होईल यावेळेला? नाही, पक्षाच्या माध्यमातून कोणी कुठे काम करावं हा त्याचा विषय आहे। शेवटी माथाडी कामगार आणि तिथल्या जनतेने विचार करायचा आपण कोणाला मत द्यायचं। आम्ही सगळेजण प्रयत्न करू पक्षाच्या माध्यमातून, परंतु त्यांना वाटलं की आत्तापर्यंत पवारसाहेबांनी आपल्याला या ठिकाणी माथाडींना आधारवड म्हणून त्या ठिकाणी आधार दिला होता आणि पवारसाहेबांनी आपल्याला घरकुल वगैरे, घरं वगैरे दिलेली आहेत, ही जाणीव माथाडी कामगार नाही। आणि आत्ताच्या कालावधीमध्ये बघितलं, हे सरकार आल्यापासून माथाडी कायदाच मोडायला निघालेला आहे, त्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागली। म्हणजे मागच्या कालावधीमध्ये कधी अशा प्रकारचे कायदे होत नव्हते, पण आता दर 2-4 महिन्यांनी कायदे होत आहेत। हा मनामध्ये रोष माथाडी कामगारांचा आहे, जो व्यवसायावर आणि इतर ठिकाणी परिणाम होतो आहे त्याचा पण रोष आहे। आणि मला वाटतं की शेवटी निर्णय घेणारा मतदार असतो आणि मला वाटतं की मी 1999 साली मला ज्यावेळेला संधी दिली तेव्हा माथाडी कामगारांनी ह्या कार्यकर्त्याला या राजकारणात पदार्पण करून दिलं असं मी समजतो। आणि माथाडी कामगार गेल्यानंतर काय इतिहास होऊ शकतो ह्या लोकसभेला तुम्हाला पाहायला मिळेल। सर, शेवटचा प्रश्न, माथाड्यांचा तुम्ही विषय काढला म्हणून दिल्लीमधून कायदे केले जातात, तर हाच माथाडी नेता आता दिल्लीत आवाज उठेल केंद्रामध्ये जाऊन? 110% हा माथाडी कामगाराचा आवाज आहे। तो विधानसभेमध्ये पण गाजला, विधान परिषदेमध्ये घातला, तुमच्या मीडियामध्ये सुद्धा घातला, रस्त्यावर पण गाजला आणि आता लोकसभेमध्ये सुद्धा गाजल्याशिवाय राहणार नाही। BJPने अजून उमेदवार डिक्लेअर केला नाही, मला माहीत। BJPने अजूनपर्यंत उमेदवार का डिक्लेअर केला नाही हा त्यांचा प्रश्न आहे। उमेदवार कोणी असो, आता शिवधनुष्य पेलून घ्यायचं आहे आणि तुतारी वाजवायची आहे, तर तुतारी 100% वाजवण्याचा मी प्रयत्न करेन। नक्की साताऱ्यामध्ये तुतारी वाजणार अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।